केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा म्हणजेच ब्रेन इटिंग अमिबा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गेल्या वर्षभरात केरळमध्ये या आजाराचे 120हून अधिक रुग्ण आढळले असून त्यापैकी 19 जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हाय अलर्ट जारी केलाय. प्रायमरी अमिबिक मेनिन्गो एन्फ्लेसलायटिस हा एक अत्यंत दुर्मिळ असा मेंदूचा संसर्गजन्य आजार आहे, जो नेग्लेरिया फाउलेरी अमिबामुळे होतो. हा अमिबा दूषित गोड्या पाण्यात आढळतो. जेव्हा आपण अशा पाण्यात पोहतो, खेळतो आणि ते पाणी नाकात शिरतं, तेव्हा हा अमिबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो, जिथून तो मेंदूच्या खाली असलेल्या क्रिब्रिफॉर्म प्लेट नावाच्या भागातून मेंदूपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे मेंदूत जळजळ होते आणि पेशींचं नुकसान होतं. याच्या संसर्गामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये मेंदूला गंभीर सूज येते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. हवामानातील बदल, वाढलेली उष्णता आणि जलसाठ्यांमधील दूषित पाणी ही या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची मुख्य कारणं आहेत.